तुम्ही सगळे जरा प्लीज बाहेरच थांबा. दीपे, हे बघ, मला माहिती आहे की पप्पांच्या अचानक येण्यामुळे की नाही तुला तुला टेन्शन आले, पण तू तू काळजी करू नकोस. मी आहे ना, मी तुझ्या उपचारासाठी कसा पण पैसा उभा करेन, तुझे उपचार करणार मी. पण आता पप्पांचं येणं आपल्याला साजरं करायला पाहिजे ना ग. आईची एवढ्या वर्षांची तपश्चर्या आत्ता कुठं फळायला येते, तू समजू शकतेस ना. सगळ्या प्लॅनची वाट लावली आहे पप्पांनी, पण आता काय आली या भोगासी. आई, 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 काय रे? आई, पेढे आणल्यात. पप्पा परत आले ना म्हणून. देवी समोर ठेव. परत आलेत म्हणजे? या सर, या. सॉरी, ऍक्च्युली मी फोन करायला पाहिजे होतं, मी विसरलो फोन करायचा. अहो मी काहीतरी विचारतोय. पप्पा परत आलेत म्हणजे? काय होतंय हे सगळं? इराने पप्पांना किडनॅप केलं, त्यांचा नको तेवढा छळ केला आणि फायनली ती सांगणार होती की तिनं हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं. पप्पा तिला कुठे सापडले आणि ती स्वतःच पडली. माझ्याचमुळे झालं हे सगळं, माझ्यामुळे झालं हे सगळं. मी ना चिडायलाच नको होती. मी तिला ढकललं ना, म्हणून तिची ही अवस्था झाली. ती आपल्याला काहीतरी सांगणार होती आणि नाही, हे माझ्यामुळेच झालंय सगळं. मीच गुन्हेगार आहे खरं तर, माझ्यामुळे झालंय हे सगळं. अगं, तू स्वतःला दोष देऊ नकोस. तुझी काही चूक नाहीये यात. ना, गळा धरला होता तुझा आणि काहीतरी बडबडत होती, मूर्खासारखी हायपर झाली होती. आणि तू जर तिला ढकललं नसतंस ना, आज तिच्या जागी तू असतेस. खरंय, पण सावीच्या पप्पांचा नक्की गुन्हेगार कोण आहे हे आपल्याला कळणार होतं आणि ते कळलंच नाही. कळेल, अजूनही कळलंच. एकदा इरा शुद्धीवर आली की सगळं कळेल. डॉक्टर, इरा कशी आहे? ती शुद्धीवर येईल ना? आताच काही सांगता येणार नाही. डोक्याला मार लागलाय, ब्लिडिंगही खूप झालंय. शिवाय पेशंट आमच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाहीयेत. ही सगळी लक्षणं तर कोमाचीच दिसत आहेत. डॉक्टर साहेब, जे काही उपचार